नमस्कार, सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. मी रेखा भेगडे. आज आपण पाहतोय देहूमध्ये तुकाराम बीजेचा उत्सव मोठ्या भावनिकतेने आणि उत्साहाने या ठिकाणी साजरा होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहे. एका साईडने आपण पाहतोय की देहू नगरपंचायतचा विकास झालेला आहे. मोठ्या प्रमाणात यात्रा उत्सव या ठिकाणी भरले जातात आणि देहू नगरपंचायतीकडून मोठमोठी कामं केली असं जनतेला सांगितलं जाते. पण दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण पाहतोय की या ठिकाणी ज्ञानोबा काळोखे जे आहेत या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. तर नक्की याचं कारण काय आहे, ते का उपोषणाला बसलेत, या संदर्भात आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर, सर्वप्रथम आमच्या चॅनलमध्ये स्वागत. आज तुकाराम बीजेचा सण आहे, म्हणजे उत्सव आहे या ठिकाणी, आणि तुम्ही उपोषणाला बसलेले आहात. काय कारण आहे नक्की? याचं कारण असं आहे की आमचं भाग्य आम्ही समजतो की तुकाराम महाराजांच्या गावात आमचा जन्म झाला आहे. काही जे आता अधिकारी मंडळी आहेत त्यांना त्यांच्या आईला वडिलांनी काहीतरी पुण्य केलं असं म्हणून ही संबंधी अधिकारी देऊमध्ये काम करायला आले. आत्तापर्यंत 40-50 वर्षाच्या राजकारणामध्ये वर्षाला मी नेहमीच मदत करत आलो. हे माझं 15वं उपोषण आहे गावासाठी. हे सगळं आहे ना, सगळ्या कार्यकर्त्याच्या मुलानं मावळे काढू, फक्त कॅप्टनशिप मी करतो, पण लढाई सगळे कार्यकर्ते पाठीमागे माझ्यात, मी एकटा नाही आहे. याचं कारण असं की गेल्या 11 वर्षापूर्वी ह्या ठिकाणी 2 माणसांच्या उद्भरून मृत्यू झाल्या. मागच्या टायमाला पालखीच्या टायमाला मी संबंधित अधिकाऱ्याला सांगितलं होतं, बाई यांना तुम्ही विनंती करा. ते बोचऱ्याचे तिथं रस्त्यावर ॲक्सिडेंट झाले, माणसं मेल्यात. म्हटलं काय, त्यांनी मला असं केलं, काढीत नाही, वाद झाला तिथं. आणि तेव्हापासून मी त्यांना सांगतो तुम्ही हे काढा. येणाऱ्या माणसं ट्रॅफिक, आज लोकसंख्या झालेली 50 ते 60 हजार, बाहेरचे 1 लाख लोक दरच्या गावामध्ये येतात. ह्याच्यासाठी तुम्हाला तुमची जबाबदारी आहे का नाही प्रशासनाची, येणाऱ्या लोकांची सोय करायची. पण इथं दुर्लक्ष केलं जातं. देहू क्षेत्राचं ठिकाण असल्यामुळं सगळ्या नगरपंचायत किंवा नगरपालिका या तालुक्याच्या ठिकाणी झाल्या. पण विशेष बाब म्हणून ग्रामस्थांनी आम्ही कोर्टात जाऊन नगरपंचायत आणली इथं विशेष बाब म्हणून. शिंदे साहेब असतील, अजयदादा पवारांची पुण्य आहे याच्यामध्ये सगळं. आमदार तुमचे बाळा भेगडे असतील, त्या टायमाचे शेडके असतील, बारणे साहेब असतील, सगळ्यांनी मला या कामामध्ये मदत केलेली आहे. कारण हे वैयक्तिक माझं काम नाही. आणि म्हणून देहूमध्ये आत्तापर्यंत 140 ते 45 कोटी रुपये आलेत. किती ते कुठे गेले तर आम्हाला दिसत नाही मॅडम. 12 इंच रस्ता फक्त 6 इंचच करायचा. तुकाराम महाराजांच्या गावामध्ये येणारी लोक दान करतात तुम्ही, आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या पैशाचा कुठं तर चांगला यात्रेकरूंसाठी उपयोग झाला पाहिजे. पण इथं कंप्लीट प्रशासनाचं दुर्लक्ष झाले. पुणे जिल्ह्यामध्ये आता ज्या नगरपालिका आहेत किंवा नगरपंचायत सगळी विचित्र परिस्थितीमध्ये, बाकी ठिकाणी नाही आहे. तुम्ही जर पुण्याला गेले ना, नगरपालिकेच्या ऑफिस तुम्हाला सगळी माहिती मिळेल. याचं कारण काय आहे माहिती आहे? ही नवीन मंडळी आहेत. वरचा कोण नेता असून तो काय करतो आम्हाला माहिती नाही, याची होती कुचोबाना. आणि ह्याच्यामुळे दुर्लक्ष झालं म्हणून उपोषणची आम्हाला पाळी यायला लागते. ही परिस्थिती बाजार असताना इथं लोकांना जाता येत नाही. एखादा पेशंट जर ॲडमिट झाला शिरेत तर ट्रॅफिक जाम झाली तर डॉक्टर काय म्हणतो, तुम्ही 5 मिनटं जर लेट आला तर पेशंट गेला तर जबाबदार कोण सांगा ना तुम्ही. मेल्यानंतर तुम्ही हॉस्पिटलमध्ये लोकांना नेऊ नका ना, अगोदर करा ना तुम्ही. पण इथं दुर्लक्ष केलेलं जात आहे काम. एक दिवस माऊली का टार्गेट मी माझ्यासाठी करीत नाही या गोष्टी. माझ्या तुकाराम महाराजा गावामध्ये माझा जन्म झाला आहे आणि मला 40-50 वर्षे बिगर पैसे जर राजकारण लोकांच्यामुळे मिळाले, महाराजांच्यामुळे मिळाले. मी या पक्षामुळे 1 मताने निवडून आले. मला एका माणसाची किंमत मला माहिती आहे. तो अधिकारी असतो, पदाधिकारी असतो का कार्यकर्ता असतो, बाकीच्या लोकांना किंमत नाही. अटलचं सरकार 1 मताने गेलं, हजारो कोटी रुपये सरकारच्या माथ्यावर पडले. म्हणून एक माणूस 1 सेकंद 1 मिनिट मला फार महत्त्वाचं आहे. ही संबंधित अधिकाऱ्याला सांगितलं तुम्ही हे काढा, पण अधिकारी राजकारण केलं जातं ह्याच्यामध्ये. तुम्हाला कोणाचा आमदाराचा खासदार फोन मला काही घेणं नाही, आमदारचा काही घेणं नाही, मला खासदारचं काही घेणं नाही. आम्ही आमच्यासाठी काही बोलत नाही. पण कोणाच्या दबावाला बळी पडून हे गावचा विकास थांबलेला आहे. आज तुम्हाला म्हणतो 25 वर्षापूर्वी संरक्षण खात्याने जागा घेतली होती आमची, शेतकऱ्यांना मारित होते, पण ती मार्गी लावली. 5 एकर जागा आता नगरपंचायतीला ऑर्डर केली. संघर्ष केला 25 वर्षे कार्यकर्त्यांच्या जीवावरती. तुकाराम महाराजच्या आशीर्वादावरून ह्या गोष्टी घडत नाही, पण देवगावमध्ये घडतात. आम्हाला अभिमान आहे की आमचा जन्म झाला या ठिकाणी. आणि देवगावमध्ये आता एक कलमी कार्यक्रम होता, अतिक्रमण. ज्या लोकांनी मदत केली त्यांना मात्र नगरपंचायत नोटीस देते, ज्यांनी अतिक्रमण त्यांना नोटीस नाही. ही कशा पद्धतीने प्रशासन चालले. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी होणाऱ्या पुढ्या गोष्टी घडावा म्हणूनसाठी एका ठिकाणी उपासाला बसलो. आणि तुकाराम महाराजांनी मला आदेश दिला आहे. आजच का उपासाला बसल्या का अधिकाऱ्यांची काल मिटिंग झाली. महाराजांचा आदेश आहे, माझा नाही आहे. महाराजांनी सांगितलं, महाराजांनी 13-14 उपोषण केलं.
मी माझा 4 दिवसाचं रेकॉर्ड आहे उपोषण बिगर पाण्याचं. हे तर काय 1 दिवस 2 दिवस किरकोळ आहे हो. तुम्ही या संदर्भात देहू नगरपंचायतचे अधिकारी होते त्यांच्याशी किंवा जे संबंधित प्रशासन त्यांच्याशी तुम्ही पत्रावर केले सगळे. हो माझ्याकडे फाईल आहेत सगळी फाईल आहे माझ्याकडे. मी पत्रावर केली सगळं कुठली गोष्ट करीत नाही. पण हे काय करतं माऊली काढलं पत्र फेकून देतं कात्रामध्ये. टोपरे एखाद्या पिटले ना मग हात भाजले ते मग त्यांना कळलं. तोपर्यंत कळायचं नाही. आणि माऊली एवढा तुकारामाचा आशीर्वाद आहे. मी चांगल्या माणसाला दादा शिकवणारा माणूस आहे. तेवढी मला ताकद आहे. तुकारामाचा आशीर्वाद आहे. कार्यकर्त्यांचं सहकार्य आहे. मी आमदार खासदार अधिकाऱ्याला कोणाला भेट नाही. ह्या ठिकाणी तुम्हाला होतं ऐकतो 2 कामं वेगळी चालली होती चुकीच्या पद्धतीने. मी पळून लावलेला माणूस आहे. त्यांना कळलं आपल्या मालवी काढ म्हटलं साहेब दरी साहेब आले होते. मला माथेवर आपण टाकतात का. आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी तेव्हा बसलं माऊली काळोखे सांगन त्याप्रमाणे काम करतात. आणि परिस्थिती अशी आता ह्या रस्त्यात 3 दिवस उपोषण केले. ज्यांच्या जागा गेल्या होत्या त्यांना पैसे दिले. ज्यांच्या जागा गेल्या नव्हत्या पेट्रोल त्यांना पैसे दिले 20-20 लाख रुपये पैसे घेतले तिथंच बांधलं. अधिकारी कशासाठी पाडली. माझी स्वतःची माती तिथं पाडली मी पहिली RCG बिल्डिंग. त्या तुकाराम महाराजांच्या येणारं भाविकांना या ठिकाणी त्रास झाला नाही पाहिजे. लोक एवढी दान करतात हे सगळ्या गोष्टी करतात. परंतु शासनाचं नगरपंचायत आता काय एकाला बाहेर नाही ऐकायला येत मुख्याला नाही बोलता येत आंधळ्याला नाही दिसत अशी परिस्थिती देवगावची झालेली. लोकांनी मात्र झाडं लावायची पाणी घालायचं फळं यांनी खायची. पण फळं खा तुम्ही आमचं म्हणणं आहे पण फांद्या तोडू नका नाही तर आम्हाला तुकाराम महाराजांची पतंग उलटी करायला लागेल. मग ते अधिकारी असो आमदार असो खासदार असो आम्ही सोडणार नाही त्यांना. हा तुकाराम महाराजांनी आम्हाला शिकवलेलं आहे. आज तुमच्या प्रामुख्याने कोणकोणत्या मागण्या प्रामुख्याने त्यांच्याकडे आज तुम्ही त्यांच्याकडे देताय. आणि आजची मागणी फक्त हीच आहे. एकच मागणी आहे टॉयलेटसाठी. माझ्यासारख्या कार्यकर्त्याचे टॉयलेटला आहे ना महिला म्हणून बोर्ड नव्हतं. उपोषण केलं पाठीमागच्या टायमाला देवस्थानने बांधलं पंचायतीने तिथं मध्ये नगरपंचायतीने हे केलं बोर्ड लावतं महिलांनी पुरुषांची तिथं. मी 4 दिवसापूर्वी बोर्ड लावला तिथं. ह्या साध्या गोष्टी जर यांना करता येत नाही तुम्ही कशाला कामं करता मला सांगा ना तुम्ही. आणि म्हणून मला या उपोषणाचा मार्ग मला काही हवंच नाही. मला काल परान साहेब आमकं तमकं सगळे आले होते. म्हटलं साहेब तुम्ही उद्या इथे या म्हटलं. मी इथं नाही. मी अंधारातला नाही. मला कार्यकर्त्याला विचारलं पाहिजे. माझ्या बड्यामध्ये जे कार्यकर्ते आहेत मला त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही उद्या सकाळी या. मला काय हवंच नाही उपोषण करायची. बरं आज तुमच्याकडे ते नगरपंचायतचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी तुम्हाला काय प्रस्ताव दिला आणि त्याबद्दल तुम्ही सहमत आहात का. त्यांनी आता काय सांगितलं आम्ही महिनाभरात कारवाई करतो. ज्यांचे कागदपत्र मालकाला त्यांना नोटीस पाठवतो. माझ्या सगळे कागदपत्र मला माहिती काय आहे त्याच्यामध्ये. त्यांना प्रश्न शेवट आहे की त्यांना अधिकारी मला स्वतः कळतं. मी त्याच्यातून पंचायत समितीला वर्ष काम केलेला माणूस आहे. त्यामुळे मला हे अनुभव आहे. प्रश्न जे अडचण आणायचे नाही त्यांना अडचणीत काम झालं पाहिजे हा महत्त्वाचा विषय आहे. ज्यांनी आता विनंती मला केलेली आहे. मी माझं उपोषण मागं घ्यायला तयार आहे. पण याच्या जर नाही केलं तर मी गुन्हा दाखल करणार सगळ्या मागं कळलं. प्रायव्हेट केस दाखल केली. तुम्ही आम्हाला पत्र दिलं होतं. सगळे अधिकारी असतील ते एक नाही अधिकारी शिवणे बाकी सगळे अधिकारी असतील त्याला वडगावला पाठवणार नाही जर 1 महिन्याच्या आतमध्ये गेल्या. हे सगळे आपल्या जवळचे नको बहिणीसारखे भावासारखी मंडळी मला मदत करतात तिथं. मी सांगितलं फोनवर काम करतात ही मंडळी. आणि शिवाला काय मला काय मोठा बॉस व्हायला लागला. इथं चालत नाही त्याला कालच सांगितलं इथं चालत नाही. इथं आता तुमच्या ना प्रामुख्याने कोणकोणत्या मागण्या फक्त मागण्यांची एकदा लिस्ट द्या म्हणजे त्यांच्या लक्षात येईल. नाही आता त्यांना पत्र दिलेले आहे. आता विषय फक्त महत्त्वाचा कुठला हे मोकळं केलं पाहिजे. तिथं तुम्ही ते खाली गेल्या पत्राचे तिथं दरचा 2-4 एक ॲक्सिडेंट होतो मॅडम. जबाबदारी कोणाची आहे. माझ्यासारखा म्हणलं त्या ॲक्सिडेंट करा यांच्यावर गुन्हा दाखल कर. केवढा पडायचा सांगा बरं तुम्ही. यांना कळत नाही. मी काल त्या प्रांत साहेबला म्हणलं तुम्ही खड्ड्यात गाडी घालता का साईडला जाणार मग तुम्हाला दिसत नाही काय जाताना. ज्या ठिकाणी एंट्री करतो तिथं त्यांच्या जागा नाही त्यांच्या पाठीमागे जागा आहे. अधिकाऱ्याला दिसत नाही. 1 दिवस काढा ना तुम्ही काय फरक पडतोय. ही जबाबदारी माऊली काळोख्याची आमच्या काळोख्यात मी नाही कोणला भेट. मला काल का काळोख्याचा फोन आला म्हणलं मी नाही भेट. माझं सगळं झालं माझं वैयक्तिक काम आहे का म्हटलं. तुम्ही गेले अतिक्रमण मला सांगलेलं अक्कल सगळं तुमचा बांगला कुठे आहे मला माहिती आहे. मला बोला नका लावू म्हटलं. आणि प्रशासन कंप्लेंट दबावाखाली आहे. मावळातल्या 140 कोटी रुपये फार गडप झालेत. त्याच्यामध्ये अधिकारी असतील पदाधिकारी असतील जीवाचं वाटोळं केलं. या मावळाच्या आमदारांनी आम्हाला मदत केली पण इकडे आहे ना मदत करायची इकडे मागचा यांनी दाराने माल काढून घेता. इतका विचित्र आमदार माझ्या 40-50 वर्षामध्ये पाहिलं नाही. पण तुकाराम महाराज त्या दादा सगळं सोडणार नाही कधी. त्याचा भलं होणार नाही. देवगाचं वाटोळ करेल त्याचा वाटोळच होणार आहे. या ठिकाणी आपल्यासोबत होते ज्ञानोबा माऊली काळोखे. त्यांनी या ठिकाणी देहू नगरपंचायतचा विकास झालेला नाही आणि या ठिकाणी आलेली जी जे अनुदान होतं ते नक्की कुठं गेलं हे यांच्याकडून एक प्रश्न आहे. आपल्यासोबत मॅडम बोलतो
आपल्यासोबत होते उपोषणकर्ते माऊली भाऊ काळोखे. त्यांनी प्रशासनावर आरोप केलेले आहेत. त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं देहू नगरपंचायतकडे लक्ष दिलं जात नाही किंवा त्यांची एक दुटप्पी भूमिका या ठिकाणी दिसते. तर आपल्यासोबत अधिकारी आहेत. काय सांगाल सर? माऊली भाऊ काळोखे यांचं कार्यालयास अर्ज प्राप्त झाला होता. त्या अनुषंगाने काल उपविभागीय अधिकारी व मुख्य अधिकारी यांची बैठक झाली. बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे. चर्चेमध्ये त्यांना त्यांच्या ज्या पण मागण्या होत्या पुढील एक महिन्यात पूर्ण करण्यात येतील असं आश्वासन दिलेलं आहे. आणि त्या उपोषणाच्या अनुषंगानेच आम्ही आज त्यांना पत्रही देत आहोत की त्यांच्या ज्या पण मागण्या आहेत पुढील एक महिन्यात मार्गी लागतील. आणि प्रशासनाच्या वतीने मी माऊली भाऊ काळोखे यांना विनंती करतो की आपलं उपोषण मागे घ्यावं व प्रशासनात सहकार्य करावं. प्रशासन पूर्णतः तुम्हाला मदत करायला तयार आहे आणि देहूच्या विकासात हातभार लावायला तयार आहे. पण सर, या ठिकाणी त्यांच्याकडून आरोप केला जातो की देहू प्रशासन जे आहे ते कोणाच्या तरी दडपणाखाली काम करते. त्यांच्या मागण्या मान्य केल्या जात नाही आणि वारंवार त्यांना या ठिकाणी उपोषणाला बसावं लागते. तर नक्की यामागे सर्वसामान्य गोष्ट आहे की तुम्ही टॉयलेटसारखी सुविधा आहे ते एवढा मोठा तुकाराम बीजेचा कार्यक्रम होते किंवा बाकीचे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून भाविक या ठिकाणी येत असतात. तर त्याच्यामध्ये त्यांच्या ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मग देहू नगरपंचायत म्हणजे ते सक्षम नाही का किंवा अजून बाकीच्या काय गोष्टी आहे का? देहू नगरपंचायत प्रशासकीयदृष्ट्या पूर्ण काम आपण बजावत आहे. पण आपण गेल्या वेळी टॉयलेटवर बोर्डही लावले होते, परंतु ते बोर्ड लावले होते पण काही टवाळ मुलांनी म्हणा किंवा नागरिकांनी म्हणा ते मस्ती करून पाडलेले आहेत. आता आपण त्या टॉयलेटवर पेननेच नावं लिहिलेले आहेत महिन्यापासून. त्यामुळे इथून पुढं अशी तक्रार होणार नाही याची प्रशासन दक्षता घेईल. धन्यवाद सर. या ठिकाणी आपल्या देहू नगरपंचायतचे अधिकारी आहे यांनी सांगितलेलं आहे की पुढच्या 1 महिन्यामध्ये ज्या काही मागण्या असतील त्या मान्य केल्या जातील आणि सर्वसामान्यांच्या दृष्टीने जे काही योग्य असेल तेच देहू नगरपंचायत प्रशासनाकडून केले जाईल आणि कुठल्याही दबावाला देहू नगरपंचायत बळी पडणार नाही या ठिकाणी या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.